बदलापूरच्या राजकारणातून आणखी एक खळबळजनक बातमी जी आहे ती समोर येते। भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे बाळाराव राऊत यांचा शिवसेनेमध्ये नुकताच पक्षप्रवेश झालेला आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे यांच्याच हस्ते खरं तर हा पक्षप्रवेश झाला असल्याची पोस्ट जी आहे ती शिवसेना शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांनी जवळपास आपण बघत असाल तर अगदी 11 मिनिटांमध्ये केलेली आहे, 11 मिनिटांपूर्वी केलेली आहे। आपण बघत असाल तर बाळाराऊत हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपामध्ये होते। उमेदवारी सुद्धा त्यांना पक्षाच्या माध्यमातून देण्यात आली होती, परंतु काही मतांनी त्यांना पराभव जो आहे तो स्वीकारावा लागलेला आहे। अशातच पक्षाच्या माध्यमातून आपण बघितलं तर बाळाराऊत हे अपेक्षित होते की त्यांना कॉप नगरसेवकाचं तिकीट, कॉप नगरसेवकाची जी काही संधी आहे ती दिली जाईल, परंतु ती संधी देण्यात आली नाही आणि त्याच्यानंतर बाळाराऊत हे जे पक्षापासून आपण बघत असाल तर अलिप्त झालेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर कोणत्याही पक्षामध्ये ते कधीच उपस्थित राहिलेले नाहीत। मोठमोठे कार्यक्रम झाले, आता सुद्धा निवडणूक झाली तरी सुद्धा बाळाराऊत हे कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले नाही। आपण बघत असाल तर आता त्यांचा हा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपाची नाराजी जी आहे ती या ठिकाणी समोर आणताना आपल्याला बघायला मिळते। बाळाराऊत यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि यावेळी शहर प्रमुख वामन म्हात्रे, रोहन पाटील यांची सुद्धा उपस्थिती असलेली आपल्याला बघायला मिळते। त्यांनी एक खरं तर पोस्ट करताना काही आशय सुद्धा लिहिलेला आहे। तो आशय काय म्हणतोय ते आपण पाहणार आहोत। संदेश उर्फ बाळाराऊत यांची घर वापसी, शिवसेना परिवारात आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत, अशी पोस्ट वामन म्हात्रे यांनी केलेली आहे। या व्यतिरिक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना शहर प्रमुख, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कुळगाव बदलापूर शहरातील लोकप्रिय आणि लाडकं नेतृत्व असं त्यांनी उल्लेख केला त्यांच्या पोस्टमध्ये। संदेश उर्फ बाळाराऊत यांनी शिवसेनेत घरवापसी केलेली आहे। यापूर्वी ते शिवसेनेत होते, पुन्हा एकदा भाजपामध्ये आले। आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांच्या परिसरात, त्यांच्या प्रभागामध्ये मोठमोठी कार्यक्रम सुद्धा केली, हे आपण पाहिलेलं आहे। पावसाळा आला किंवा कोणताही सण उत्सव आला तर बाळाराऊत यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतली जायची, जी प्रभागातील नागरिकांच्या गरजेची ही कार्यक्रम होती, ज्येष्ठांच्या गरजेची होती, लहान मुलांच्या गरजेची होती। कोणताही म्हणजे दहीहंडी सारखा उत्सव सुद्धा तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून साजरा केला जात होता। परंतु आपण बघितलं तर काही नाराजी जी आहे ती पक्षावर असल्या कारणानं त्यांचा हा प्रवेश शिवसेनेमध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर वामन म्हात्रे आणि बाळाराऊत यांच्या गाठीभेटी होत होत्या आणि चर्चा होत होती। त्यांच्यामध्ये सांगितलं जात होतं की एकंदरीत हा जो काही पक्षप्रवेश आहे तो घेण्यासाठी म्हणजे जे काही कारण आहेत किंवा त्यांची कार्यपद्धती जी आहे, त्यांचं काम जे आहे पक्षासाठी, ते एकमेव कारण असल्याचं एकंदरीत बोललं जात होतं। आणि आता आपण बघत असाल तर अवघ्या काही मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळाराऊत यांनी शिवसेना पक्षात पुन्हा एकदा पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे आता शिवसेनेची आणखी ताकद जी आहे ती शहर पातळीवर वाढलेली पाहायला मिळते। एकनाथ शिंदे म्हणजे फक्त एकटे बाळाराऊत नाहीयेत, तर एकंदरीत त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते सुद्धा आहेत। त्यांनी सुद्धा या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला असल्याची पोस्ट वामन म्हात्रे यांनी त्यांच्या पोस्टवर टाकलेली आहे, त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड केलेली आहे। महत्वाचं म्हणजे आपण बघत असाल तर वामन म्हात्रे यांना सुद्धा या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काही मतांनी मुकावं लागलं। भाजपानं एखादी सत्ता जी आहे ती या ठिकाणी निर्माण केलेली आहे, एखादी म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीला सोबत घेऊन ही सत्ता जी आहे ती या ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली नगर परिषदेवरती। त्यानंतर कुठेतरी आपण बघितलं तर शिवसेनेचे नगरसेवक जरी जास्त असले तरी सुद्धा सत्ता नसल्या कारणानं, नगराध्यक्ष आपला नसल्या कारणानं शिवसेनेला अनेक ठिकाणी गप्प बसावं लागत होतं, मग ती शहराच्या विकासाच्या दृष्टीने कामं घेणं असू द्यात किंवा इतर अनेक ठिकाणी। त्यामुळे आता पुन्हा एकदा ही जी बांधणी आहे ती आता सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। वामन म्हात्रे यांची बांधणी पुन्हा एकदा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि बाळाराऊत यांची पकड शिरगाव आपटेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। मी पुन्हा एकदा सांगेन की त्यांचे शिबिरं असू द्यात, त्यांचे कार्यक्रम असू द्यात, सण उत्सव असू द्यात, हे जे काही कार्यक्रम आहेत ते मोठ्या प्रमाणात जल्लोषात त्यांच्या माध्यमातून होत होती।
परंतु असं असलं तरी शिवसेनेमध्ये असणारे अरुण सुरवळ आणि बाळा राऊत यांच्यामध्ये 36चा आकडा आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला. त्या दोघांमध्ये नेहमी कुरघोडी पाहायला मिळत होती. इलेक्शनला निवडणुकीला सुद्धा हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आपण बघितले आणि अरुण सुरवळ यांनी बाळा राऊतला चांगलीच धूळ चाकली आणि शिवसेनेची सत्ता त्या परिसरात त्या प्रभागात त्यांनी स्थापन केली. असं असताना आता अरुण सुरवळ आणि पुन्हा एकदा बाळा राऊत हे एकत्र येतात, सगळे पक्षामध्ये एकत्र येतात का, कशा पद्धतीनं आता हे काम या ठिकाणी पक्षाच्या सोबत बाळा राऊत करतात हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. बाळा राऊत यांच्या भाजपातून शिवसेनेच्या पक्षात मध्ये त्यांनी जो प्रवेश केला त्यामध्ये तुमचं काय मत आहे, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.